जितेनच्या विरोधात यावेळेस फ्लिक केला गेलाय चेंडू फोर्स होता तो गॅप मध्ये खेळत असताना यावेळेस चेंडूने वळण घेतलाय चेंडू डीप मध्ये निघून चाललाय त्यानंतर मात्र 3 धाबा कंप्लीट करत असताना जितेन या बॅटरला आपण पाहतोय अनंत कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला होता ज्या पद्धतीने चिप केला होता 4 धाबा फलकावर आहे 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना अलोन द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव तर कंप्लीट झाली दुसरीचा कॉल नॉन स्ट्राइक एंड कडे फेकी झाले फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली बॅकअप होता 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 6 अंकावर यावेळेस ऑन साइडला अखूट टप्प्याचा चेंडू होता सरळ पाठवलाय स्पेअर लेग क्षेत्राच्या बाहेर हा येतोय धमाका ब्लास्ट षटकार पहिला 6 तर लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार जर बॅटरच्या माध्यमातून आले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अक्षय कासार AK47 यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज 6 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 12 अंकावर जाऊन पोहोचले गेले चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अखूट टप्प्याचा चेंडू होता सरळ फुलचा फटका पाहायला मिळाला सक्सेसफुल पाहायला मिळाला 6 धाबा कुणाल लसणीच्या विरोधात हल्ला चढवला गेलाय यावेळेस अजून एक तडाखा क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न जरूर केला गेलाय चेंडूला अडवला गेलाय त्यानंतर मात्र 2 धावा चांगला प्रयत्न एफर्ट खूप महत्त्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये आणि ते एफर्ट्स मात्र सीमा रेषेच्या जवळ त्या क्षेत्ररक्षक माध्यमातून पाहायला मिळाले जरूर या क्षेत्ररक्षकाने 4 धावा जरूर वाचवल्यात जय बजंग धोंडा वडोली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 14 अंकावर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय संपन्न झालाय आणि जमेची बाजू ठरले फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आई संतोष माता अनगाव कुठली विकेट गमावली नाहीये आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय फलकावर 14 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त चांगली सुरुवात म्हणावी लागेल दमदार सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करत असताना आई संतोष माता अनगाव टीमची मागणं ठरलाय कुणाल लसने पहिल्या ओव्हर मध्ये परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला आणि कोणत्या गोलंदाजाला मात्र ही जबाबदारी दिली जाईल वैभव आपण पाहतोय दुसरे षटक कतालण्याकरिता त्याच्या विरोधात सेकंडला जितेन यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू फुल अँड सक्सेसफुल चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क हा येईल जितेनचा ब्लास्ट धमाका षटकार 6 शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय सायनाथजी पाटील यांचं आपलं अंतिम दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली आहे 20-20 स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं यावेळेस इनफिल्डच्या वरनं खाली क्षेत्र निवडलं गेलंय दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत 2 धाबेने धावफलक 22 या अंकावर जात असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळते
एकंदरीत दुपारचं सत्र आपण पाहायला मिळतंय आणि त्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी. यावेळेस ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आणि चेंडू सरळ निघून गेलाय फाईन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. षटकार करिता 6. तर पंचांचा इशारा आलाय. हा चौकार आहे. चौकाराच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलंय 26 या अंकावर. चांगली बॅटिंग करत असताना हे सलामवीर. यावेळेस ओरपीट चेंडू होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 27 या अंकावर. आणि सलामीवीरांची ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी पाहायला मिळते तेव्हा उच्चांक गाठला जातो पहिल्या इनिंगमध्ये आणि तेच उच्चांक गाठत असताना हे दोन्ही सलामीवीर. यावेळेस फुल टॉस आणि चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. मेला फुलटॉस होता. दिशा दिली गेली. खाली क्षेत्र निवडले गेलं आणि जे अंतर हवं होतं ते मात्र मिळालं गेलं. 4 धावेचं. धावसंख्या 31 31 या अंकावर. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात गोलंदाजानं 17. यावेळेस चांगला चेंडू हाताला गेला. निर्धाव चेंडू हाताळत असताना या षटकाची समाप्ती केली. मात्र खर्चीला राहिलाय गोलंदाज. 17 धावा खर्च करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये कुणालने 14 खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवने 17 खर्च केल्या आणि परिणाम आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा फलकावर आहेत. म्हणजे जो उच्चांक आहे तो मात्र गाठत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये अल्लेख पाहिला तर उंच उंच होत असताना तर मात्र अंतिम षटकामध्ये अजून किती धावा जोडल्या जातील, कितीचं टार्गेट ठेवलं जाईल कृष्णा आयलंड कवाड टीम समोर. परंतु अंतिम षटकामध्ये कमबॅक करावे लागेल. कमबॅक करणे खूप गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये आणि फॅक्टर ठरू शकतो विकेट. अंतिम षटकामध्ये जर 1-2 विकेट्स आल्या तर मात्र 40च्या आतमध्ये रोखण्यात यश येऊ शकते. परंतु हे प्रयत्न करावे लागतात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून उतरता कष्ट मेहनत ही सातत्याने तुम्हाला करावी लागते. ही मेहनत मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाईल का? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो केतनला आणलं गेले अंतिम षटकाकरिता. समोर बॅटर आपण पाहतो जितेन. चांगली बॅटिंग राहिली आहे जितेनची. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस बॅटची एज होती गली रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 32 या अंकावर. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर राहिलाय गोलंदाजाचा. सिंगल जरूर मिळाली. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक होते थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र डीप मध्ये चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 34 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. चांगले चेंडू अंतिम षटकामध्ये हातात असताना खोलवा टप्प्याचे चेंडू
हाताळणी करत असताना गोलंदाज केतनला आपण पाहतोय. गोलंदाज केतन यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर एफर्ट जरूर पाहायला मिळाले, परंतु झेल सुटला. त्यानंतर मात्र त्याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते 3 धावेमध्ये. 3 धावेने धावफलक 37 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. बिनबाद 37 अशी धावसंख्या, म्हणजे अजूनपर्यंत विकेट मिळवता आले नाही. या इनिंगचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज केतन जितेनच्या समोर यावेळेस हेलिकॉप्टर फिरवला गेलाय. लँड मात्र मैदानाच्या आतमध्येच पाहायला मिळतोय. चुकी घडली आहे, झेल सुटलाय आणि त्याचाच परिणाम चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. झेल पकडता आला नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावेने धावफलक 41. मोठी धावसंख्या उभारली गेली. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. यावेळेस काय घडलंय, चेंडू सरळ एस्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. जितेन ह्या बॅटरची खेळी होते संपुष्टात. विकेट क्रमांक पहिला जाईल तंबूच्या आश्रयाला. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने मात्र एष्ट्या दाखवल्या. 5व्या चेंडूवर मात्र विकेट मिळाले 3ऱ्या षटकातील. म्हणजेच खूप उशीर झाला विकेट घेण्याकरिता. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधला. गोलंदाज केतन यावेळेस चेंडू निघून चालला डीप मध्ये. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट करत असताना 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले 44. पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. आई संतोष माता अनगाव टीमने बनवल्या 44. 45 धावांचा पाठलाग करावा लागेल कृष्णा आयलंड कव्वाड टीमला. आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉस कडे. जय बजरंग सोनटक्के टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी साखरोली टीमचा कॅप्टन. आपण त्वरित यायचे नाणेफेक कक्षामध्ये, तिथे टॉस केला जाईल. आमचे सहकारी समालोचक जोडले जातील रोहनजी पाटील टॉस बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. बिग बॅच देपोली 2025 फायनल डे. धन्यवाद. जय बजरंग डोंडावली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांची संपर्क साधा. हॅलो
सन्माननीय साईनाजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय नाणेफेक करण्याकरता आपण नाणेफेकीच्या कक्षात यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करावी. जय बजरंग सोनटक्के संघ खूप दिवसानंतर त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. त्यांच्या समवेत आई गावदेवी साकोली संघ. एका बाजूला आहे BS स्पोर्ट्स आणि एका बाजूला आहे बिग बॅश धमाका देपोली. बिग बॅश धमाका देपोली असा कॉल आणि बिग बॅश धमाका आलेला आहे. तर मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावरती असं नसतं बाबा. सकाळचं सत्र आहे आणि अगदीच सकाळच्या सत्रातून हळूहळू वाटचाल जी आहे दुपारच्या सत्राकडे होते. नाणेफेक महत्वाची होती. हो नक्कीच. नाणेफेक जिंकून निर्णय काय स्वीकारलाय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? रोशन करून साहिल करून. वैभव या सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये आहे नाही. आणि निश्चितच बिग बॅश धमाका म्हटलं की काहीतरी वेगळा धमाका करण्याचा प्रयत्न आहे आयोजकांचा. हे आयोजन नियोजन पाहून आपल्याला कसं वाटतं? खूप चांगलं असं आयोजन आहे. थोडी आउटफील्ड खराब आहे ग्राउंडची, पण चांगलं आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद. आकाश, नाणेफेक हरलेला हात जिंकले असती तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. निश्चितच फलंदाजी स्वीकारली असती आणि अपेक्षेप्रमाणे एक मागच्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 आठवड्यापूर्वी जर विचार केला तर खूप मोठं दुःख त्याच्या चेहऱ्यावरती जाणवलं होतं. बॅट तुटली. तर निश्चितच एका फलंदाजा करता आणि एका खेळाडू करता ही खूप मोठी गोष्ट असते. त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या? बॅट खूप चांगली होती, माझी आवडती बॅट होती ती, पण तुटली तर दुःख झालं. निश्चितच जर आपण पाहिलं तर थोड्याशा भावना जाणण्याचा आपण जर प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद. तर निश्चितच आकाश, गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी संघ ज्याप्रमाणे 24-25च्या सत्रामध्ये उतरलाय, एक चांगला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्की. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के संघ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि अगदी जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रातून आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय. भारतीय प्रमाण वेळ जर आपण पाहिली तर निश्चितच 12:21 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करता करता इथून मात्र चित्त्याची चपळाई दाखवत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला, पहिल्या सत्राचा जो खेळ आहे त्या सत्रामध्ये धावसंख्येची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. 14, 17 आणि 13 अशा अनुक्रमे धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या आणि एकंदर धावसंख्येची जर मजल आपण पाहिली तर 44 धावा या आपल्याला फलकावरती पाहायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय कृष्णा 11 कवाड या संघाला. कुणालजी लसने फॅन टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना. यावेळेस मात्र दिशा भरकटताना गोलंदाज व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावरती. अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. कृष्णा 11 कवाड या संघाचं यावेळेस मात्र पुढे सरसावत बॅट मात्र फिरवली जाते पण योग्य टायमिंग साधता आलेलं नाहीये. पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर खेळपट्टी जी आहे लाल बुंद खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली.
पण जसे जसे दिवस पुढे सरकले तसा खेळपट्टीचा रंग हा बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच प्रत्येक चेंडू गणिक किंवा प्रत्येक 17 गणिक जो खेळ बदलतो त्याहूनही अधिक मौज मजा ही मात्र प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती जाणवते आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरती जाणवते. तर एक षटकाची अखेर झाले. अपेक्षित धावगतींचा जो आकडा आहे तो मात्र ओलांडता आलेला नाहीये कृष्णा 11 कवाड संघाला. वैभव आणि निशांत हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले, पण निशांत याने फक्त 5 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाकरता. अजूनही वैभव या बॅटरने अकाउंट आपलं ओपन केलेलं नाहीये. निश्चितच जर आपण पाहिलं तर आता मात्र दबावाची स्थिती निर्माण झाली कृष्णा 11 कवाड या संघाकरता. जिंकण्याकरता सामन्याची एक परिस्थिती जर आपण पाहिली तर 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती आपण पाहतोय 39 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र एक चांगल्या रीतीने सजवली गेली. आपण पाहतोय एक मिड विकेट, स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव वाचवण्याकरता इथून मात्र क्षेत्ररक्षकाला ठेवण्यात आलंय. बॅकवर्ड झोन मध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाज हर्षल याला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय आणि हर्षद याच्या हातामध्ये चांगली जादू आहे, पण ती जादू कशा रीतीने इथून मात्र साध्य करेल हे पाहणं महत्वाचं आहे. गती परिवर्तन यावेळेस मात्र टॉपेज फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती. आणि आता मात्र कुणाल लसने यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंय. इथून मात्र जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण आहे 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. हर्षल व्हेरिएशन पद्धतीने चेंडूची हाताळणी वारंवार तिने पाहायला मिळते. चेंडू निघून चाललाय, डिक्लेअर झोन कडे वाटचाल करतोय, पण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय आणि एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 2. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता आता मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय 37 धावांची गरज आहे. चेंडू गणिक चौकार जोडला जाणं हे मात्र आव्हानात्मक स्थिती आहे कृष्णा 11 कवाड संघाकरिता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होताना आपण पाहतोय गोलंदाज हर्षल याचा. शॉर्ट रनअपने इथून मात्र सुरेख गोलंदाजी करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बोटांची जादू मात्र चांगल्या रीतीने फिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिरताना आपण पाहतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी. फलंदाज कुणाल लसने यांच्या समोर मात्र काहीसा प्रश्न पडलाय. यक्ष प्रश्न आहे की गोलंदाज हर्षल याचा सामना करावा तरी कसा. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत पॉइंटच्या क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय, 1च धाव मिळेल. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर कृष्णा 11 कवाड संघाकरिता आता मात्र हवाई हल्ला, हवाई सफर करणं त्याहूनही तितकंच महत्वाचं आहे. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, योग्य एलिमिनेशन नाहीये. चेंडू निघून चाललाय त्यापूर्वी क्षेत्ररक्षक चा पाय मात्र घसरला आणि तत्पूर्वी चेंडूने मात्र वेग गाठला. चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावा मिळतायत ते 4. देखणा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदर 13 या अंकावरती. क्रिकेट मधला पहिला अशुभ असा आकडा आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच्या कारणास्तव थोडस पायाची हालचाल जी आहे ती निश्चितच क्षेत्ररक्षक असतील, फलंदाज असतील
किंवा इतर खेळाडू कोणी असतील त्यांनी निश्चितच एक चांगल्या रीतीने करावी हीच मात्र अपेक्षा आहे. यापुढील होणारा सामना आईगाव देवी साखरोली आणि त्यांच्या विपक्षात 2 हात करण्याकरता संघ सज्ज आहे. जय बजरंग सोनटक्के संघ. यावेळेस मात्र भन्नाट वेग, पायचीची अपील आणि कुणाल लसने यांना बॅक टू द डगआउट यावं लागतंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय जितेन याला पहिल्या चेंडूवरती सुरेखरित्या गोलंदाजी हाताळलं. तर इथून मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन जरूर मिळवलं. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 14 या अंकावरती. सामन्याची पकड मात्र जर आपण पाहिले तर आई संतोषी माता अनगाव या संघाने चांगल्या रीतीने मजबूत केलेली आहे आणि फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक राहिली ती औपचारिकता पूर्ण करण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. गोलंदाज जितेण्याच्या माध्यमातून चेंडू गणित जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते आणि त्याच दिशेने इथून मात्र जेव्हा गोलंदाजी करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बोटांची जादू इथून मात्र दाखवताना गोलंदाज जितेन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाची पुनरावृत्ती 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती आपण पाहतोय. सलगचे एकंदर 5-6 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि हा कदाचित 7वा निर्धाव चेंडू आहे की काय. आणि इथून मात्र आपण पाहतोय जितेन याने फलंदाजाला पुन्हा एकदा पाठवलंय फलंदाजी करण्याकरता. स्ट्राईक एंड वरती शेवटचा अंतिम चेंडू हाताळला जाईल आणि इथून मात्र सामना परिपूर्ण पद्धतीने पूर्ण होईल. दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित हस्तांदोलन करायचं आहे विना विलंब. सामना संपल्यानंतर त्वरित हस्तांदोलन करून पुढील वाटचाली करता एकमेकांना आपण शुभेच्छा द्या. मॅन ऑफ द मॅच करता आपण जातोय आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय जितेन याला. वेल डन, वेल प्लेड जितेन, ज्याने 21 धावांची चांगली खेळी केली, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. वेल डन, वेल प्लेड. आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव ज्याने कृष्णा 11 कवाड संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत आपला चांगला खेळ दाखवला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय जितेन. जितेन आपण त्वरित यायचं आहे मंचावरती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्याकरिता. मागच्या सामन्यामध्ये 1 सामन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर देवांश 11 रामवाडी संघाने 1 चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता असताना गोल्डन षटकार ठोकला होता, तो फलंदाज दिशांत याने. आणि आता मात्र सामना काहीसा एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णा स्वीट अनगाव यांच्या वतीने आपण पाहतोय एक स्वीट बॉक्स आणि या मदन अप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ रोशन मदन पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्या दोन्ही मान्यवरांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. जितेन आपण त्वरित त्या मंचावरती वेळ न दवडता सन्मान्य